मनवा डिरेक्टर पासूनच मला सुरुवात करायची आहे. खरं तर या मुलांनी तक्रार नाही केली आहे, पण कुणीतरी तक्रार केली म्हणे की या मुलांना सिनेमात घेतल्यानंतर यांच्याकडून काम करून घेत असताना तू त्रास दिलास म्हणे त्यांना. मी अजिबात त्यांना त्रास दिलेला नाहीये. खरं तर त्यांनीच मला त्रास दिलाय असं माझं म्हणणं आहे. मुलं बघा ना कशी शांत बसलेत अगदी, की मॅडमने आधीच सांगितलं कोणाची? बोललात ना तिकडे जाऊन तर मग बघाच कोणाची बघा बिशात आहे वाईट बोलायची? बघा धमकी बघा, इथेच कळतंय मला किती कडक आहेत. स्वरांगी, तुम्ही म्हणालात की मनवा हिटलर आहे म्हणून. स्वरांगी ती मगाशी म्हणली मी काहीतरी वाईट बोललीये. हिटलर नाहीये ती, पण तिने आमच्याकडून करून घेतलं सगळं, म्हणजे चांगलं म्हणजे आहे कशी आहे डिरेक्टर म्हणून कशी होती सेटवर? ना. सेटवर ती कडक होती आणि म्हणजे म्हणून मी हिटलर म्हटलं, तशी ती हिटलर नाहीये. मग तू अच्छा. हिटलर म्हणालीस? पण मला एक गोष्ट सांग डॉक्टर, की हा. ह्या सगळ्या मुलांना सांभाळायला हिटलरच पाहिजे की नाही? ये बेबी सई, मला तुझ्याकडे यायचंय. खरं तर सगळा महाराष्ट्र तुझ्या प्रेमात पडलेला आहे दुनियादारी बघून. आत्ताही बरेच तुला असे फॅन्स भेटत असतील. शाहरुख खानचं एक वाक्य आहे की जब भी दुनिया में किसी से प्यार होता है एक ही बार होता है. याच्याबद्दल तुझं काय मत? होतं रे, खूपदा प्रेम होतं असं काही नाही. ठीक आहे, हे का मी माझ्यासाठी जब करून जब भी घेतो प्यार बरं. होता है वो पहली बार ही होता होता है. हो. मनवा, या चित्रपटामध्ये स्वरांगी सुद्धा आहे आणि स्वरांगीचं आणि तुझं एक वेगळं नातं आहे. झी मराठीची सगळ्यात गाजलेली आणि पहिली सिरियल आभाळ माया, यामध्ये तुम्ही दोघी एकत्र होतात. तर त्यावेळेची एखादी आठवण आम्हाला ऐकायची. मंजिरीचा कास्टिंग करताना, स्वरांगीला कास्ट करताना मला इमॅजिनच होत नव्हतं की तेव्हाची चिंगी एवढी मोठी झाली आहे. हो. आभाळ मायामधल्या तुमच्या आई सुधाताई यांनी तुमच्यासाठी एक मेसेज पाठवलेला आहे. नमस्कार, मी सुकन्या कुलकर्णी मोने. आज खरं तर खूप आनंदही होतोय आणि थोडंसं मनावर दडपणही आहे. माझ्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा सगळेजण आभाळ मायाला अजूनही विसरलेला नाही आहात आणि माझी खात्री आहे की माझ्या आभाळ मायामधल्या मुलींनाही तुम्ही अजून विसरलेल्या नाही आहात. त्यामुळेच मला थोडंसं दडपण आलंय. माझी अनुष्का, अक्षता, आमचा एक विद्यार्थी आणि माझ्या नवऱ्याचा मुलगा. थोडेसे कन्फ्यूज झाला असेल नाही तुम्ही? माझी अनुष्का म्हणजे मनवा नाईक आणि अक्षता म्हणजे स्वरांगी मराठे. आमचा एक विद्यार्थी अंकुश चौधरी आणि माझा नवरा शरद म्हणजेच मनोज जोशी याचा मुलगा धर्मराज. हे सगळे एका चित्रपटात तुमच्या समोर येत आहेत, पोरबाजारमध्ये. माझी अनुष्का म्हणजेच मनवा ही पहिल्यापासूनच बिनधास्त आणि आपली मतं परखडपणे ठामपणे मांडणार आणि अक्षता ही थोडीशी अबोल पण तरी सुद्धा आपली मतं मांडणारी. खरं तर दोघेही कलावंतांच्याच घरातून जन्माला आले. मनवाचे आई वडील म्हणजे मीना नाईक आणि अरुण नाईक हे सुद्धा दोघं कलावंत आहेत आणि स्वरांगी राम मराठ्यांची नात, मुकुंद मराठ्यांची मुलगी, जिला गायनाचा वारसा लहानपणापासूनच मिळालेला आहे. बाळकडू तिथूनच तिला मिळालेला आहे. आणि अशा दोन कलावंत एकत्र आल्यानंतर काय बहार येईल हे मी सांगायला नको तुम्हाला. त्याच्यामुळे मला खात्री आहे तुम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी असाल आणि मला सुद्धा ही जोडी बघायची स्क्रीनवर. मी सुद्धा उत्सुक आहे की माझ्या मुलींनी काय केलेलं आहे. माझ्या मुलींना हार्दिक शुभेच्छा, अंकुशला हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा. टच म्हणजे काय सांगू, किंवा डोळ्यात पाणी आलंय की इतक्या वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं ती तशीच अजूनही आमच्या पाठीशी उभी आहे. झी तसंच आमच्या पाठीशी उभं आहे. एवढा सपोर्ट, एवढं प्रेम बघून जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं, पण खूप आनंद होतो. इट्स अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग मोमेंट फॉर मी. क्या बात आहे. पहिली अशी सिरियल होती ज्यात मी काम केलं की डेली सोप, आणि काही अनुभव होता. त्या सिरियलच्या वेळेला पहिल्यांदा एक सेकंड हँड बाईक घेतली होती. त्याला जरा मॉडिफाय केलं, म्हणजे लोखंड वापरून त्याला डबल मोल्डमध्ये एक इंटरनॅशनल बाईक बनवल्याचा फील दिला होता. आणि ती फ्लोरोसन कलर ग्रीन, ह्याच्यापेक्षा हा चांगला कलर, आता चांगलाच कलर असा कलर होता माझ्या बाईकचा. आणि ती बाईक घेऊन मी नेहमी यायचो. पण शूटिंगला कंपल्सरी त्यावेळेला स्वतःचेच कपडे वापरायला लागायचे. त्यामुळे ते घरातले कपडे घेऊन त्या बॅग ठेवून आणि त्या बाईकवर नाही यायचं. मला अजूनही आठवतं पहिल्या दिवशी जेव्हा मी शिरलो तेव्हा माझं असं लक्षात आलं की हे खूप नवीन आहे, काहीतरी खूप वेगळी माणसं आहेत. एकतर सिनियर जास्त होते आणि पहिल्यांदा तिथे दोन अशी माणसं मला भेटली जी आत्ता आयुष्यभर माझे मित्र झाले. एक म्हणजे हर्षदा आणि संजय जाधव. मला असं वाटतं की तो पहिला अनुभव इतका चांगला होता की ज्याच्यामुळे खूप माणसं मिळाली. नावातच त्या आभाळ माया होतं. ती माया आजही सगळ्यांवर. क्या बात, क्या बात.
तर सर आमच्याही घरामध्ये एक डिरेक्टर आहे आणि तो माझा जुळा भाऊ आहे आणि आज त्यानं तुमच्यासाठी सरप्राईज द्यायचं ठरवलेलं आहे. तुम्ही दुनियादारी सिनेमा केला आहे, तो सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतला आहे, पण त्याने सरप्राईज म्हणून तुमच्यासाठी एक आगळी वेगळी आगरी दुनियादारी बनवलेली आहे. पिक्चर सुरू किया जाय. दुनियादारी म्हटलं की कॉलेज, कॉलेज म्हटलं की आयटम, आयटम म्हटलं की मित्र, मित्र म्हटलं की त्यांचे आयटम, त्यांच्यावर होणारे राडे, लफडी, बॉक्सा बॉक्सी, ही सगळी फालतूगिरी म्हणजे दुनियादारी. वा वा. ओ माय गॉड. दादूस सेकंड इयरचा क्लास कुठे आहे रे? तेजा असला इकडे रे. नाव काय तुझं? श्रेयस. माझं नाव माहितीये का? हो, कोण? अंकुश चौधरी. इथं कोण तुझा बाप बसला कर रे? यो कोण? अरे बापरे. काय केलं? अरे कलर बघ केवढा मॅच होतोय आणि रक्त दिसत नाहीये चेहऱ्यावर. कोण आहे यो? यो अंकुश चौधरी आहे. मिनी DSP. कोण? DSP उर्फ दिगंबर. नाही त्याच्या जवळजवळ शिवी दिली त्याला. दिगंबर नाईक नाही, दिगंबर शंकर पाटील. कल्ला तुझं नाव सांग आता. श्रेयस. श्रेयस कोण? आई बापांनी फुल नाव घ्यायला नाही सांगितलं. नुसतं श्रेयस काय श्रेयस? श्रेयस तलपते. खरं नाव सांग. श्रेयस तलवलकर. तुझ्या आईला सगळी सगळी बाटली होतो, सगळी होतो. अरे नको नको भावजा भावजा थांब जरा. नक नक काय झालं सांगतो. मना श्रेयस कोण? तो दुसरा होता तो, त्याची सुपारी जिल्ली होती. मला चुकून वाटलं की तू श्रेयस आहेस म्हणून तुला पोरला, बाकी काही नाही. म्हण तू जाम आवरलं रे. दोस्ती करशील माझ्याशी? त्याच्या आईला करशील ना? त्याला हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.